नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी जयदीप सावंत. लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे. 31 मार्चपर्यंत ई-KYC दुरुस्तीसाठी संधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. ई-KYCची मुदत वाढलेली आहे. तसेच याच्याबद्दलची माहिती आदिती तटकरे यांनी आपल्याला ट्विट करून दिलेली आहे. आदिती तटकरे म्हणजे महाराष्ट्राची बाल व महिला विकास मंत्री आहेत. त्यांनी ट्विट करून काय सांगितले आहे, चला पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 31 मार्चपर्यंत ई-KYC दुरुस्तीची संधी. ई-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली ई-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत ई-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच ज्या लाडक्या बहिणींच्या ई-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी. तर अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे यांनी ट्विट करून लाडक्या बहिणींना माहिती दिली आहे की 31 मार्चपर्यंत ई-KYC दुरुस्तीची अंतिम संधी आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-KYC करूनही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना ई-KYC दुरुस्त करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. तसेच शासनाने याच्याबद्दलचा जार देखील काढलेला आहे. तर तो काय आहे जार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-KYC करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत. तर हा जार बघा 6 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेला आहे. तर काय आहे प्रस्तावना याची? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना ई-KYC माध्यमातून 31/12/2025 म्हणजेच 31/12/2025 म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य, नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी इत्यादी याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेलेला होता. तर हीच दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाने आता ई-KYC दुरुस्तीची मुदत वाढवून 31 मार्चपर्यंत केलेली आहे. तसेच लाडक्या बहिणींनो, 181 ही तुमच्यासाठी शासनाने वुमन हेल्पलाईन नंबर देखील जाहीर केलेला आहे. माझी लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर 181 या नंबरवर कॉल करून तुमची काही तक्रार असेल ती जाहीर करू शकता. तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला येणारे डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी हे 3 हप्ते एकत्र देण्याचाही निर्णय झालेला आहे. तर ते पैसे तुम्हाला निवडणुकीनंतर तुमच्या थेट बँक खात्यात जमा होतील. तसेच लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.